नमस्कार, मधुस किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवूया डाळ टमाटा। त्यासाठी 1 वाटी तूर डाळ घेतलेली आहे, स्वच्छ धुवून घेऊया। आणि इथे आपण साधारण 8 ते 10 रस्से तसे टोमॅटो घेतलेले आहेत, मोठ्या मोठ्या क्यूब्स मध्ये कापून घेतलेले आहेत। हे आपल्याला धुतलेल्या डाळीमध्ये ॲड करायचे आहेत। यामध्ये 1 चिमूटभर हिंग, पाव चमचा हळद आणि थोडंसं पाणी घालून याला साधारण 5 ते 6 शिट्या मध्यम आचेवर काढून घ्यायचे आहेत। टोमॅटो पूर्ण मऊ असा गाळ शिजवून घ्यायचा आपल्याला डाळीसोबत। टोमॅटो आता तुम्ही पाहत असाल व्यवस्थित अगदी वस्त्रगाळासा झालेला आहे। याला मॅशरने व्यवस्थित आपण एकजीव करून घेऊया। आता हा टोमॅटो आपण डाळीमध्ये व्यवस्थित घोटून घेतलेला आहे आणि आता आपण याची फोडणी बनवूया। हा जो डाळ टोमॅटोची जी कन्सिस्टन्सी आहे हे असंच दाटसर ठेवायचं आहे, कारण ते त्याच्यामध्ये जीवनसत्व वगैरे असतात म्हणून त्याला फारसं पातळ करायचं नाही आहे डाळीला। यामध्ये आपण कढीपत्ता टाकलेला आहे फोडणीला, त्यानंतर जिरे, त्यानंतर राय, मोहरी वगैरे व्यवस्थित तडतडल्यावर आपण त्यामध्ये लसूण टाकणार आहोत। आणि ते 5 ते 6 हिरव्या मिरच्या आपण कट मारून घेतलेल्या आहेत, त्याही लसूण लालसर झाल्यावर आपण त्यामध्ये डाळ टमाटर टाकून घ्यायचं। छान असा तडका इथे बसलेला आहे, आपण हे व्यवस्थित मिसळून घेऊया। अतिशय दाट असं हे घट्ट अशी डाळ ठेवायची आहे। थोडंसं पाणी याच्यामध्ये टाकूया आणि व्यवस्थित मिसळून घेऊयात। चवीनुसार मीठ ते देखील ते टाकून व्यवस्थित मिसळून घेऊया। थंडीच्या सीझनमध्ये असं गरमागरम डाळ टोमॅटो खाणं हे एक फारच आरोग्यासाठी फायदेशीर असतं। डाळ टोमॅटोचा आता हा आंबट तिखट असा रस्सा बनवून तयार आहे। आपण गरम भातासोबत पोळीसोबत वगैरे खाऊ शकतो। छान असा याचा सुगंध येतोय। यामध्ये आपण मिरचीच्या ऐवजी लाल तिखट किंवा घरचा जो मसाला असतो तो देखील वापरून फोडणी करू शकता। लहान मुलांसाठी देखील बनवू शकता। लहान मुलं सहसा टोमॅटो वगैरे खायला असा नाठाळपणा करतात, तर अशी टोमॅटोची एक मस्त डाळ टोमॅटोची आमटी करून तुम्ही त्यांना देऊ शकता। तर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असणार, नक्की करून पहा आणि कमेंटमध्ये सांगा। आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।